नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण ट्रिग्नोमेट्री फर्स्ट हा चॅप्टर बघतोय आणि यामध्ये कालच्या लेक्चरमध्ये आपण पार्ट 1 ट्रिग्नोमेट्री बघितलेला होता, सुरुवात केली होती. आज आपण बघणार आहोत त्याच्यावरचे एक्झाम्पल. चॅप्टरला सुरुवात केली होती, दुसरं लेक्चर आहे आपलं ट्रिग्नोमेट्रीमधलं. तर तिथं काही तुम्हाला कन्सेप्ट काल मी एक्सप्लेन करून सांगितली होती, त्याचा थोडासा अनुभव तुमच्या पाठीशी आहे आणि तो अनुभव घेऊन आपण पुढे वाटचाल करूया. तर या ठिकाणी फाइंड द साइन ऑफ द फॉलोइंग. तर खाली दिलेल्या अँगल म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक काही फंक्शन आहेत, तर त्यांच्यामध्ये तुम्हाला अँगल दिलेला आहे. साइन 300 विचारला आहे. तरी ह्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचं तुम्हाला साइन ओळखायचं आहे. काय ओळखायचं आहे? साइन. म्हणजे ते पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह ओळखायचं आहे. मग आता पहिला प्रश्न आपल्याकडं साइन 300 दिले, म्हणजे याचा अर्थ ते कुठल्या क्वाड्रंटमध्ये आलं बघावं लागेल. तर इथं इथपर्यंत किती असतं? 90. इथनं इथपर्यंत 180, इथनं इथपर्यंत 270, 270च्या पुढं आणि इथं परत किती येतं? इथं 360 येतं परत फिरून. इथनं इथं आलं की 360 येतं परत. 90, 90, 90, इथनं इथं 270 आलं, इथं 180 असतं, इथं 90 असतं. सुरुवात इथनं 0 होती, 90 जातं, 90 वरून 180, 180 270, 270 वरून 360ला येतं. आता इथे दिले 300 अँगल, म्हणजे 270च्या 100% पुढे इथं कुठेतरी 300 अँगल असेल. म्हणजे कुठल्या क्वाड्रंटमध्ये आलंय? चौथ्या. हा पहिला क्वाड्रंट असतो, हा दुसरा क्वाड्रंट असतो, हा तिसरा क्वाड्रंट असतो आणि हा चौथा क्वाड्रंट असतो. चौथ्या क्वाड्रंटमध्ये तो अँगल 100% 300 असणार आहे, बरोबर. मग आता इथे काय काय पॉझिटिव्ह काय निगेटिव्ह असतं? इथं एक्स वाय जर आपण बघितला तर या ठिकाणी एक्स पॉझिटिव्ह असतो आणि वाय कसा असतो? निगेटिव्ह असतो. दिले आपल्याला काय इथं? वाय इज आपल्याला फॉर्म्युला होता एक्स इज इक्वल टू आर कॉस थिटा आणि वाय इज इक्वल टू काय असतो? आर साइन थिटा असतं, बरोबर. तर इथं आर आपण 1 घेणार आहे इन जनरल. तर आपल्याला दिले इथं साइन दिले, म्हणजे साइन दिले मी 100% हे दिले. तर वाय इज इक्वल टू साइन थिटा आपण जर घेतलं तर इथं आरची व्हॅल्यू जर आपण 1 घेतली आणि थिटा किती दिला आपल्याला? थिटा दिलेला आहे 300. तर वाय इज इक्वल टू साइन 300 घेतला आपण. तर वायची व्हॅल्यू इथे कशी आहे? निगेटिव्ह आहे. वायची व्हॅल्यू इथे कशी आहे? निगेटिव्ह आहे. मग तुमचं साइन 300 किती असेल? निगेटिव्ह. साइन 300 लाईज ऑन द फोर्थ क्वाड्रंट. डायरेक्ट लिहिले, मग हे कसा आहे? निगेटिव्ह. कसा आहे तो? निगेटिव्ह. संपला विषय. एवढं सोपं आहे, ह्याच्यामध्ये अवघड काहीच नाही. नुसता क्वाड्रंट जरी कळला तरी काय अडचण. तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये साइन कसा असतो? किंवा आपला डायरेक्ट फॉर्म्युला आहे ना आपल्याकडे, काय? ऑल स्टुडंट टेक कॉपी. ह्यात काय काय पॉझिटिव्ह असतं? कॉस आणि सेक पॉझिटिव्ह असतं. मग साइन आला आहे यामध्ये, साइन कसा असेल? निगेटिव्ह असेल ना. ह्यात साइन आणि कोसेक काय असतं? पॉझिटिव्ह. बाकी सगळं निगेटिव्ह. मग आता हे चौथ्या क्वाड्रंटमध्ये गेलं म्हणजे काय झालं? हे साइन निगेटिव्ह असतं चौथ्या क्वाड्रंटमध्ये. तर हे कुठे येईल? 400 कुठे येईल? तर 400 जे आहे ते कुठल्या क्वाड्रंटमध्ये येईल? 400 जे आहे ती पहिल्या क्वाड्रंटमध्ये. पहिल्या क्वाड्रंटमध्ये काय काय पॉझिटिव्ह असतं? ते बाहेरचं पण बंद केलं होतं रोज बंद आहे ना. हां, पहिल्या क्वाड्रंटमध्ये काय काय पॉझिटिव्ह असतं? सगळं पॉझिटिव्ह असतं. त्यामुळे पहिल्या क्वाड्रंटमध्ये आल्यामुळे काय झालं? पॉझिटिव्ह. तर काय म्हणतंय? पॉझिटिव्ह. फर्स्ट क्वाड्रंट आलं लक्षात. तरी कुठल्या क्वाड्रंटमध्ये आलं? फर्स्ट क्वाड्रंट. म्हणजे काय केलं इथं? 360 + 40 म्हणजे किती आलं? इथनं इथपर्यंत किती येईल? 360. ह्यामध्ये आणखी 40 दुसरी 400 इथं कुठं तर असेल. आलं लक्षात. म्हणजे ह्याला काय म्हणतो आपण? हे पहिल्या क्वाड्रंटमध्ये आल्यामुळं पॉझिटिव्ह झालं. चलो पुढं. परत तुम्हाला -206 दिलेला आहे. क्वाट काय विचारलं या ठिकाणी? क्वाट विचारलेला आहे. तर त्यांनी विचारले आपल्याला क्वाट -206 ह्याची व्हॅल्यू किती आहे? तर येऊ द्या, क्वाटचं काय आपल्याला अडचण करत नाही. कुठं असेल हा अँगल? तर हा अँगल आपल्याला कसा मोजत जावा लागेल बघा. किंवा आपण क्वाटला बाहेर पण घेऊ शकतो. काय आपल्याला फॉर्म्युला? मग कॉस -206 डिवायडेड बाय साइन -206 असा पण फॉर्म्युला आहे. कॉसचा काही इफेक्ट होत नसतो कॉसवरती, बरोबर. म्हणजे काय होईल ते? कॉस 206 आणि साईनवरती इफेक्ट होतो -sin 206 येईल. म्हणजे जे मायनस बाहेर आल्यावर cos 206 डिवायडेड बाय sin 206 म्हणजे -cot
206. तर नुसते कॉट 206 ची व्हॅल्यू काढली तरी चालेल, बरोबर, असं केलं तर चालेल. किंवा आपल्याला ते माहीत नसेल तर आपण काय करू शकतो, सरळ आपण काय करतो, ॲडजस्टमेंट करू. 206 म्हणजे काय, -360 प्लस 154 हे ॲडजस्टमेंट केली, बरोबर. मग आता काय केलं इथं बघा, 154 अँड 206 आर कोटर्मिनल अँगल म्हणले. कसले अँगल आहेत ते, कारण त्यांचे जर आपण ॲडिशन सबट्रॅक्शन काय केलं तर काय येते उत्तर 360च्या पट्टीमध्ये येते. म्हणजे कोटर्मिनल अँगल नेहमी काय असतात, कोटर्मिनल अँगलचं ट्रिग्नोमेट्रिक जर घेतलं फंक्शन कुठलंही ते सेम असतं. म्हणजे हे दोन अँगल जर घेतले आपण 154 आणि हे, ह्यातून मोठ्यातून लहान वजा केला तर उत्तर किती येते बघा, 360च्या आसपास येते, बरोबर, बरोबर आहे का. तर त्यामुळं हे दोन्ही अँगल कसे आले, आर कोटर्मिनल अँगल सिन्स 154 डिग्री लाईज ऑन सेकंड क्वाड्रंट. कुठल्या क्वाड्रंटमध्ये येते, सेकंड क्वाड्रंटमध्ये. देअरफॉर कॉट -206 इज अ निगेटिव्ह म्हणले. सेकंड क्वाड्रंटमध्ये काय काय पॉझिटिव्ह असतं, साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह असतं. ह्याचं काय आलं आहे, कॉट कसा असेल मग, निगेटिव्ह. कोटर्मिनल अँगलचा कन्सेप्ट माहित आहे ना. कोटर्मिनल अँगल म्हणजे काय, ज्याची ॲडिशन सबट्रॅक्शन केली असता तर त्याचं उत्तर काय येतं, मोठ्यामधून लहान वजा केला असता 360च्या पट्टीमध्ये. आता मोठा कोण आहे दोन्हीपैकी, तुम्ही म्हणता मग असं केलं, हे ॲडजस्टमेंट केली आपल्या सोयीसाठी. आता काय केलं इथं, -206 केलं. ह्याची ॲडजस्टमेंट काय केली, -360 लावून जनावरच आहे ती एक वेळ. आता काय दिले बघा, 206, इथे काय दिले, -360 डिग्री, बरोबर. यामध्ये जर प्लस ऍड केलं तर काय येते, 154 येतं लक्षात, 154. तर आता इथं ह्या दोन्हीचं जरी सोडवलं तुम्हाला काय दिसतं, यामध्ये मोठ्यामधून लहान आपण काय करतोय, वजा 154 360. हे आपण जर वजाबाकी केलं तर तुम्हाला किती मिळेल, हा मोठा आहे. आता हे मायनस मायनस प्लस होईल. मी तुम्हाला काय करतो, हा प्लस मधून मायनस करायचं. किती येते बघा, मी सगळं कॅल्क्युलेशन केलं की 360च्या टाईपमध्ये येते का. किंवा आपण काय करूया, ही ॲडजस्टमेंट केली, -206 आहे काय ते असं मांडू शकतो आपण. काय करू शकतो, असं आपण मांडू शकतो. हे आपण असं मांडलं तरी पण उत्तर तुमचं काय येणार आहे. आता हे 154 कडे घेतले, -360 येईल तुमचं, बरोबर. मग आपण ह्या 260 आपल्याला देताना त्यांनी काय दिले, देताना आपल्याला दिलेलं आहे कॉट -206 असं दिले. मग आपण काय करू, ह्याची फोड करून घेऊ. ती कशी मांडायची, आपण असं मांडू शकतो आपण कसं इथे असं मांडलं. असं मांडलं म्हणल्यानंतर हे दोन्हीचा आपण थोडासा विचार करूया. आपण काय करूया, समजा माझ्याकडं 154 असा एक अँगल आहे, -360 आहे. तर हे दोन अँगल कसे आहेत, तर हे कोटर्मिनल आहेत. कशावर समजून घ्यायचं, मोठ्यामधून लहान वजा करायचं. मोठा कोण आहे, 154 मायनस त्यातनं छोटा काय केला, आपण मायनस केला. पण हे मायनस मायनस काय होईल, प्लस होईल, 360. म्हणजे किती येईल उत्तर, किती येते बघा, का चुकतं का यात, किती येते ॲडिशन सबट्रॅक्शन, 154, सॉरी काय तर राहते एकच मिनिट, काय चुकते आपला. इकडे बघा, हे -360 आणि 154 केलं आपण. दोन्हीचा विचार करू आता आपण. ह्याच्यामध्ये काय केलं, जर तुमचा हा अँगल असेल, हा अँगल आणि हा अँगल, हे दोन्हीचा आपण कॅल्क्युलेशन केला असता तो 360 येतोय ॲडिशन. कारण ह्या दोन्हीचा आपण विचार करतो इथं. ओके, हे दोन्ही 154 आणि 206 ही मोठ्यामधून लहान वजा करा, बरोबर 360. 154 मायनस मायनस प्लस झालं 206, म्हणजे किती येते, 360 येते असं. म्हणजे हे दोन्ही जे आहे, दोन्हीची काय केले आपण, ॲडिशन जरी केलं तर आपल्याला काय मिळते, हे असं मिळते. म्हणजे ॲडजस्टमेंट करू शकता. किंवा हे डोक्यात जर नसेल बसत तर सरळ आपलं काय करा, मग आपण सरळ आपला ग्राफनं जायचं. आता काय इथं आपल्याकडे काय दिलं, इथं -206 दिले. कुठला अँगल सुरू होतो, उलट जाऊ आपण, मायनस असल्यामुळे कुठं आला, इथं 90 झालं, बरोबर. परत इथं खरं तर आपण अँगल कसा मोजतो, 90 अँटी क्लॉकवाईज. परत इथं 180, परत इथं 270, परत इथं किती 360 असं मोजतो आपण. आता आपण काय करूया, निगेटिव्ह असल्यामुळे उलट मोजूया. इथे किती आलं, 90, इथं 180, इथे किती होईल,
270. किती आहे इथं अँगल? 200. 100% अँगल कुठं असणार आहे? हिथं असणार आहे. हिथं अँगल असणार आहे. मग हिथला अँगल हिथं काय काय पॉझिटिव्ह असतं? साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह असतं. आलंय का इथं? कॉट. त्यामुळे काय असणार आहे? निगेटिव्ह. डायरेक्ट असा विचार करून डायरेक्ट निगेटिव्ह तुम्ही सांगू शकता. असं पण सांगू शकता. ओके. किंवा ऍडजस्टमेंट करून 154 हे दोन क्वार्टर टर्मिनल म्हणायचं. मग 154 हा कुठल्या क्वार्टरमध्ये आला? दुसऱ्या. तसं मी सांगू शकता. फक्त तुम्हाला क्वाड्रंट ओळखायचा कुठल्या क्वार्टरमध्ये येतोय ते. आता हे नीट समजून घ्या. आपला ट्रिग्नोमेट्रिक काय करायचं आता पुढं? ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ स्पेसिफिक अँगल, अँगल ऑफ अ मेजर 0 डिग्री. तर तुम्हाला स्पेसिफिक अँगलचं काय करायची माहिती घ्यायची. त्यामधून त्यानुसार तुम्हाला एक्स अँगल ऑफ मेजर आपण किती घेतलं? 60 डिग्री 0 डिग्री घेतलं. तर तुम्हाला त्याच्यामध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची व्हॅल्यू काय असली काढायची? 6 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची व्हॅल्यू काढायची. आता आपण पहिल्यांदा काय करूया? लेट मेजर अँगल XOP. किती XOP घेतला आपण? XOP म्हणले. तुमचा हा X O आणि P म्हणजे हा अँगल समजा इकडे बघा. आता असा अँगल घेतला, हा काहीतरी काय असेल? 10 डिग्री असेल, बरोबर. परत ह्यापेक्षा लहान केला, हा किती असेल? 5 डिग्री असेल. परत ह्यापेक्षा लहान केला म्हणजे असाच काढला, हा किती असेल? 0 डिग्री असेल. किती असेल? 0 डिग्री. म्हणजे हा किती आहे आता अँगल? आता 0 डिग्री आहे. किती अँगल आहे हा? 0 डिग्री. कुठला? X अँगल XOP. हा कसला अँगल आहे? 0 डिग्री असा. XOP हा कसला अँगल आहे? 0 डिग्री आहे. तर हा 0 डिग्री अँगल झाला. तर 0 डिग्री इट्स टर्मिनल आर्म इंटरसेक्ट इन इट सर्कल इन द P10 आणि हेन्स x इज इक्वल टू 1 y इज इक्वल टू 0. टर्मिनल आर्म आणि इनिशियल आर्म तुम्हाला असते ते. तर ह्याच्यामध्ये बघा एखादा अँगल जर आपण दाखवला, ही सर्कल आहे समजा, तर ह्याला म्हणायचं इनिशियल आर्म. इनिशियल म्हणजे कसली? सुरुवातीची आर्म. ही काय झाली? इनिशियल. आणि ही काय झाली तुमची? टर्मिनल. टर्मिनल म्हणजे कशी? शेवटची. ही सुरुवातीची, ही काय झाली? शेवटची. ह्याच्यामध्ये अँगल असतो आपला. पण आता इथे टर्मिनल आर्म पण तीच आहे आणि इनिशियल आर्म पण काय? तीच आहे. कारण अँगल किती आहे इथं? 0 आहे. त्यामुळे टर्मिनल आर्म जे आहे ती इथंच आहे. टर्मिनल आर्म म्हणजे कुठं जर छेदते ते तर 10 या पॉईंटमध्ये. तर 10 म्हणजे इथं काय? इथं 1 असते, बरोबर आहे. 1 आपण रेल लाईनमध्ये कसं घेतो? इथं 1 2 3. तसं इथं काय होतंय? इथनंही सर्कल जाते. त्यामुळे इथनं इथपर्यंत नंतर किती आहे? 1. तर एक्सची व्हॅल्यू इथे किती झाली? मग 1. आणि वाय किती आहे? इथं वाय वर गेलोच नाही आपण. इथं याच्यावर आहे म्हणजे किती झालं? वाय 0 झालं. इथे एक्स तुम्हाला 1 मिळाला, वाय 0 मिळाला. हेन्स x इज इक्वल टू 1 y इज इक्वल टू 0. वी हॅव टू डिफाईन. तर आपल्याला बाकी सगळं माहितीच आहे. काय माहिती आहे आपल्याला? डिफाईन म्हणजे काय? तर x इज इक्वल टू आपल्याला माहिती आहे r cos θ असतं, बरोबर. आणि y इज इक्वल टू काय असतं? r sin θ असतं. पण r ची व्हॅल्यू इथे किती येणार आहे? 1. कारण युनिट सर्कल असल्यामुळं. म्हणजे x इज इक्वल टू तुम्हाला मिळालं cos θ आणि y इज इक्वल टू किती मिळालं? sin θ. अशा दोन हे तुम्हाला कन्सेप्ट मिळालं. मग तुम्हाला इथं म्हणून इथं sin θ इज इक्वल टू y आलं, cos θ इज इक्वल टू x आलं. टॅन त्याच्यावर काढून घेतला आपण. टॅन किती मिळालं तुम्हाला? y बाय x. कारण टॅन काढू शकतो आपण. y अपॉन x केलं म्हणजे y ची व्हॅल्यू किती आहे? sin. आणि x ची व्हॅल्यू किती आहे? cos. म्हणजेच काय झालं? टॅन θ इज इक्वल टू y अपॉन x झालं. तर तुम्हाला मग आता इथपर्यंत साइन मिळाला, कॉस मिळाला, टॅन मिळाला. तुम्हाला साइन 0 काढायचं आहे. साइन 0 तुम्ही लगेच काढताय. साइन 0 इज इक्वल टू काय येईल? 0. साइन 0 इज इक्वल टू काय आला? 0. साइन 0 इथं थिटाची व्हॅल्यू किती दिली आपल्याला? इथल्या 0. मग इथं साइन 0 वाय इज इक्वल टू थिटाची व्हॅल्यू आपण 0 टाकली. साइन 0 किती झाला? 0. म्हणजे वाय इज इक्वल टू तुम्हाला काय मिळाला? 0 मिळाला. परत सेम आपण काढूया. इथे एक्स इज इक्वल टू थिटाची व्हॅल्यू किती दिली? इथं आपल्याला 0. कॉस 0 किती झाला? 1, बरोबर. म्हणजे एक्स इज इक्वल टू 1 आला. इथे एक्स इज कॉस 0 किती आला तुमचा? 1. कॉस 0 ची व्हॅल्यू किती असते? 1 असते. परत tan 0 काढायचं आपल्याला. tan 0 काढायचं म्हणजे कसं करतो आपण? tan 0 इज इक्वल टू टॅनचा फॉर्म्युला काय आपल्याकडं? sin 0 डिवायडेड बाय cos 0. sin 0 ची व्हॅल्यू किती असते? 10वीतला टेबल तुम्ही पाठ केलेला आहे. sin 0 किती असतो? 0. cos 0 1. उत्तर काय त्याचं? 0. त्यामुळे तुम्हाला tan 0 काय मिळालं? ठिकाणी 0 मिळालं. cosec 0 इज नॉट डिफाइनेड म्हणले, कारण होऊ शकत नाही. cosec 0 म्हणजे कसा काढतो आपण बघा? cosec 0 काढायचा आहे. cosec 0 चा फॉर्म्युला काय आपल्याकडं? cosec θ इज इक्वल टू 1 अपॉन sin θ असतं नेहमी, बरोबर. हे फॉर्म्युला तुम्ही काल पाठ केले. तर cosec 0 म्हणजे काय? 1 अपॉन sin 0 येईल. तर sin 0 काय असतं आपल्याकडे? sin 0 ची व्हॅल्यू ट्रिग्नोमेट्री मध्ये टेबलमध्ये 10वी मध्ये पाठ केली. sin 0 काय असतं? 0. 1 अपॉन 0 सांगता येत नाही, अव्याख्य. म्हणजे cosec इथं
डिफाईन होत नाही, म्हणजे कोसेक इज नॉट डिफाइनड म्हणले वाय इज इक्वल टू 0 आणि सेक इज इक्वल सेक 0 इज इक्वल टू 1 येईल. क्वाट 0 इज नॉट डिफाइनड म्हणजे क्वाट पण डिफाईन होऊ शकत नाही. मग तुम्हाला करायचं काय बघा, ह्या कन्सेप्टचं नाव काय, अँगल मेजर 0 डिग्री. तर तुम्हाला अँगलची जर मेजर 0 डिग्री असेल तर त्या ठिकाणी 6 फंक्शनच्या व्हॅल्यू तुम्हाला सांगायचे. मग आता पहिल्यांदा तुम्ही काय सांगितलं, एक्स इज इक्वल टू तुम्हाला काय माहित आहे, कॉस थिटा माहित होतं आणि वाय इज इक्वल टू काय माहित होतं, साइन थिटा माहित होतं. थिटा कितीला येतं 0, थिटाची व्हॅल्यू 0 टाकल्यावर कॉस 0 किती मिळाला 1 मिळाला, साइन 0 किती मिळाला 0 मिळाला, एक्स आणि वाय मिळाला. म्हणजे आता साइन आणि कॉस मिळेल तुम्ही बाकी सगळं काढू शकता. साइन आणि कॉस मिळेल की बाकी तुम्ही सगळं काढू शकता. कसं काढायचं साइन आणि कॉसवरून बाकीचं येते तुम्हाला. साइनच्या उलटा कोण असतं, साइनच्या उलटा कोण असतं, कॉस कोसेक असतं. मग कोसेक ही तुम्हाला पहिला मिळाला, हे दुसरा मिळाला. आता तिसरे काढूया आपण किंवा ते टॅन काढून घेऊया. हा तिसरा कोण काढतो आपण, टॅन. टॅनचं काय फॉर्म्युला आहे, टॅन 0 काढायचा. टॅन कसा काढतो आपण, टॅन म्हणजे काय असतो, साइन अपॉन कॉस, साइन 0 अपॉन कॉस 0. हा साइन 0 किती आहे आपल्याकडं 0, कॉस 0 किती आहे 1, उत्तर किती आलं 0. टॅन पण मिळालं. त्यानंतर कोणाला काढायचा, त्यानंतर कोसेक काढूया किंवा कॉसच्या उलटा सेक असतो. म्हणजे सेक काढण्यासाठी काय फॉर्म्युला आपला, सेक थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉस थिटा असतो, बरोबर, म्हणजे सेक असतो. तर आपल्याला काढायचं इथं सेक 0. मग आपण काय करूया, सेक 0 इज इक्वल टू 1 अपॉन कॉस 0. तर कॉस 0 किती आपलं असतं, कॉस 0 किती येतो 1, 1 ला 1 येतो, उत्तर किती आलं 1. तर तुम्ही काय केला, सेक 0 सुद्धा काढून घेतला 4 नंबर. परत 5 नंबरला काय काढू आपण, कोसेक काढूया. कोसेक 0 काढायचा. कोसेक 0 म्हणजेच काय असतं 1 अपॉन साइन 0, कारण कोसेक आणि साइन एकामेकाच्या उलट सुलट असते. मग साइन 0 किती येतो आपल्याकडे 0 येतो, त्याचं उत्तर काढता येत नाही, अव्याख्य, म्हणजे कोसेक काढता येत नाही. परत राहिला कुठला, टॅन. तर आपल्याला काढायचा 6 नंबरचा. टॅनचा उलटा कोण असतो, क्वाड 0. तर क्वाड म्हणजेच काय असतं 1 अपॉन टॅन असतं. तर टॅन 0 1 अपॉन टॅन 0 किती आहे 0, 1 अपॉन 0 सांगता येत नाही, तुम्हाला क्वाड पण फाईंड करता येत नाही. ह्याच्यामध्ये क्वाडची व्हॅल्यू आणि कोसेकची व्हॅल्यू काढता येत नाही. म्हणून दिले बघा, क्वाडची एक व्हॅल्यू काढता आली नाही आणि कोसेकची एक व्हॅल्यू काढता आलेली नाही 0 डिग्रीला, बरं का. हे दोन्ही डिफाईन होत नाही, बाकी 4 डिफाईन होतील. त्यानंतर आपल्याला बघा काय काढायचंय, 90 डिग्रीचा आपण विचार करूया. आपल्याला काढायचं 90 डिग्री. 90 डिग्री म्हणजे तुम्हाला काय आढळलं पाहिजे, तुम्ही डायग्राम कशी काढणार, 90 डिग्री म्हणजे तुमचा अँगल काय असणार आहे, एवढा असणार आहे. तुम्ही हा जर असा विचार केला तर 90 डिग्री म्हणजे तुमचा पी पॉईंट इथं असेल. काय असेल पी पॉईंट, इथं पॉईंट काय असतो, कसलं सर्कल आहे, युनिट सर्कल. म्हणजे इथून इथपर्यंत अंतर किती असतं 1 असतं. इथून इथपर्यंत अंतर 1 म्हणजे कशाची व्हॅल्यू झाली, एक्सची का वायची, वायची व्हॅल्यू झाली. इथं वाय 1 झाला आणि एक्स काय झाला, इथे एक्स कोऑर्डिनेट काय झाला 0. तुम्हाला जर एक्स कोऑर्डिनेट कळत नसेल, वाय कोऑर्डिनेट कळत नसेल तर ते वाचा, येते लक्षात, ते एक कळायला पाहिजे तुम्हाला. आता इथला पॉईंट आहे म्हणल्यावर इथनं किती अंतर आहे 1, म्हणजे ते वायचं अंतर झालं आणि त्याचा एक्स कोऑर्डिनेट काय येतं 0. तर 0 आणि 1 सोपा एकदम, काय अडचण नाही. तुम्हाला हे तर मिळालं, म्हणजे इथे एक्सची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 0, एक्स इज इक्वल टू किती मिळाला 0, वाय किती मिळाला 1. तर तुम्हाला वाय मिळाला आणि एक्स मिळाला. आता आपल्याला अँगल किती दिला इथं 90. आपल्याकडे रिलेशन काय आहे, एक्स इज इक्वल टू कॉस थिटा आणि वाय इज इक्वल टू साइन थिटा. पण इथं आर असतं, आर म्हणजे 1 आहे इथं, आर म्हणजे किती 1. चला एक्सची व्हॅल्यू किती दिली आपल्याला इथं, एक्सची व्हॅल्यू 0 दिली, वायची व्हॅल्यू 1 दिली. म्हणजे तुम्हाला एक्स किती मिळाला, म्हणजे कॉस आपल्याला किती करायचा, कॉस 90 म्हणजेच π/2, तो किती आला 0 आला. परत आपल्याला साइन 90 किती येतो 1, तर 0 आणि 1. तर ह्याच्यावरून तुम्ही बाकी सगळं काढू शकता. तरी पहिला झाला, हा झाला दुसरा. तुम्हाला काय काढायचं आता, टॅन काढायचा. टॅन कसा काढतो आपण, टॅन 90 किंवा टॅन π/2. तर टॅन 90 म्हणजे काय असतो, साइन π/2 डिवाइडेड बाय कॉस π/2. साइन π/2 किती येतं 1, कॉस π/2 किती येतं 0. सांगता येत नाही. तर तुम्हाला टॅन येतं डिफाईन होणार नाही. दिलं बघा तर टॅन डिफाईन झालाय का, टॅन इज नॉट डिफाईन. टॅन डिफाईन होऊ शकत नाही. परत पुढे कुठला आला चौथा, साइन कॉसच्या उलटा कोण असतो सेक. तर तुम्हाला काढायचं आहे सेक 90. सेक 90 करण्यासाठी काय करावं लागेल, 1 अपॉन कॉस 90 घ्यावं लागेल. तर 1 अपॉन कॉस 90 किती येईल
कॉस 90 काय असतं 0 असतं. 1/0 ही पण काय येईल डिफाईन होणार नाही. तर सेक सुद्धा काढता येणार नाही. म्हणून ते बघा सेक सुद्धा बघा सेक काढला गेला. हो सेक 90 इज नॉट डिफाईन. सेक सुद्धा काढता येत नाही. सेक पण काढता आलं नाही. आता परत काय साईनच्या उलटा कोण असतो 5 नंबरला. साईनच्या उलटा कोण असतो कोसेक असतो. कोसेक 90 काढूया आपण. काय करूया कोसेक 90. कोसेक 90 काढण्यासाठी काय करावं लागेल 1/sin 90. तर 1/sin 90 1/1 म्हणजे उत्तर किती आलं 1 आलं. आणि शेवटी राहिला टॅनच्या उलटा कोण कॉट. तर टॅनच्या उलटा 6 नंबरचा आपण काढूया कॉट 90 काढायचा. कॉट 90 म्हणजे 1/, काय असतं 90. तर 1/tan 90 किती आपल्याकडं tan 90 काढलंय आपण इन्फिनिटी. 1/∞ उत्तर किती येतं 1/∞. 1/∞ उत्तर काढता येतं का. ज्या वेळेला डिनॉमिनेटर खूप मोठा असतो त्यावेळेला त्याचं उत्तर 0 असतं. काय असतं त्याचं उत्तर 0. 1/∞ उत्तर काय असतं 0 लक्षात ठेवा. म्हणजे याचं उत्तर काय आलं 0. हे लक्षात. मग तुम्हाला कॉट 90 किती मिळाला 0. कॉट 90 किती मिळाला 0 मिळालेला आहे. ओके अशा पद्धतीने तुम्ही व्हॅल्यू काढू शकता. तरी झालं तुम्हाला π/2 साठी. तर तुम्हाला ऍक्टिव्हिटी कुठली दिली आता 270ची ऍक्टिव्हिटी तुम्हाला दिली सोडवायला. सोडवता येते सोडवून चेक करून घ्या 6 वाजेपर्यंत. तर तुम्हाला काय करायचं आहे 270 अँगल घेतला आता. म्हणजे कुठं असणार आहे तुम्ही आता इथं झाला 90 इथं झाला 180 म्हणजे 270 म्हणजे इथं आला. तर तुम्हाला तुमचा पी पॉईंट आहे तो इथं असणार आहे px, y हे असं सर्कल असेल बरोबर. इथं लक्षात तुमचा पी पॉईंट आहे तो काय आहे या ठिकाणी पी पॉईंट तुमचा असणार आहे. आता इथं 270 म्हटलं इथं काय असेल इथला पॉईंट काय असेल एक्स कोऑर्डिनेट काय असेल इथं 0. y काय असेल -1 असणार. ह्याच्यानंतर तुम्ही एक्स आणि वाय एक्स म्हणजे काय असतो कॉस थिटा आणि वाय म्हणजेच काय असतो साइन थिटा. तर इथं कॉस थिटा म्हणजे किती आहे आपला 270 आहे बरोबर आहे. तर कॉस 270 आणि त्याबद्दल काय असेल साइन 270. तर कॉस 270 ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे किती असते ते किती असते 0 असते. 180 नंतर किती असते 270 काय येईल ते 0 असते. किती असते व्हॅल्यू याची 0. आणि साइन 270 किती येईल 1 का -1 -1 किती आली -1. त्याच्यानंतर तुम्ही बाकी सगळं काढू शकता. मग साइन मिळाला कॉस मिळाला. मग आता कॉसच्या उलट कोण किती येईल सेक. उलट म्हणजे 1/0 करायचं इन्फिनिटी सांगता येणार नाही. आणि साइनच्या उलटा 1 आहे हे -1 आहे इथं. ह्याच्या उलटा रेसिप्रोकल घेतला कोसेक 1/-1 काय येईल तो -1 येईल. 4 झालं. पण टॅन कसा काढणार sin cos तर इन्फिनिटी येईल. कॉट काय येईल 0 येईल. तर तुम्हाला बाकी 6 काढता यायला पाहिजेत. नसेल तर विचारा. आलं लक्षात. तर ह्याचं कसं येईल कुठल्या क्वाड्रंटमध्ये आलंय कुठल्या क्वाड्रंटवर येते 2π since 360 are 0 are the quadrant angles trigonometric function of 360 are the same of those of 0 degree. काय करायचं इथं मग आपल्याला बघा अँगल इथं इथं आला म्हणजे काय झाला 360 कुठं आला तुमचा इथं आला. तर तुम्हाला विचारले ह्याची 6च्या 6 फंक्शनचे उत्तर सांगा. मग तुमचा पॉईंट कुठं असणार आहे सध्या ह्या ठिकाणी असणार आहे 360. म्हणजे पी पॉईंट काय असेल तुमचा इथे x, y असेल. म्हणजेच काय इथं काय असतं x बरोबर काय असतं इथं x बरोबर 1 असतं आणि y 0 असतं. मग हा पॉईंट असणार आहे काय असणार आहे हा पॉईंट 1 0. म्हणजे तुम्हाला x इज इक्वल टू काय आपल्याकडे r cos थिटा. म्हणजे x इज इक्वल टू r किती आहे 1. cos थिटा किती आहे आपला cos थिटा किती आहे 360. cos 360 ची व्हॅल्यू किती असते 1 असते 1. आणि y इज इक्वल टू काय असतं r sin थिटा. मग y इज इक्वल टू r म्हणजे 1 झाला आणि sin थिटा म्हणजे किती आहे sin 360 किती येतं sin 360 0 येतं.
आलं लक्षात. तर तुम्हाला एक्स मिळाला, वाय मिळाला, म्हणजे साईन मिळाला, कॉस मिळाला. साईन आणि कॉस मिळाला तुम्ही बाकी सगळं काढू शकता. साईनच्या उलटा कोसेक, कॉसच्या उलटा सेक, साईन बाय कॉस टॅन, टॅनच्या उलटा कॉट. आलं लक्षात. अशा पद्धतीने ही तिसरी ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे. त्यानंतर आपल्याला अँगल मेजर 120 2π/3 हे पण समजून घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये सुद्धा सोपं आहे, काय अवघड नाही याच्यामध्ये. अँगल ऑफ द मेजर 120 और 2π/3 नीट समजून घ्या. आता फॅन बंद कर. हां, आता लक्ष द्या. आपल्याला शिकायचंय अँगल ऑफ मेजर 120 और 2π/3. लेट मेजर किती घेतली आपण, XOP. कुठं अँगल आहे, XOP. हे किती अँगल झाला, 180चा अँगल झाला. नीट समजून घ्या बरं. किती काय काय येते, 6 फंक्शन तुम्हाला काढायचं. किती काढायचे तुम्हाला, 6 फंक्शन काढायची आहेत. मग आता काय करावं लागेल, अँगल ऑफ मेजर 120 किती मेजर आहे अँगलचे, 180 डिग्री आहे, सॉरी 120 आहे. किती आहे, 120. मेजर ऑफ अँगल XOP कितीला आहे तुम्हाला, 120. XOB किंवा P, XOP. तर intersect unit circle PXY. Draw the PQ perpendicular to the x axis. आता x axis मधनं काय करूया आपण, परपेंडिक्युलर काय केलं आपण, x axis वर ड्रॉ द परपेंडिक्युलर टू द x axis. आपण x axis वर काय करूया, ह्या P पॉइंट मधून असं परपेंडिक्युलर टाकूया. काय होतंय बघण्यासाठी, ड्रॉ द PQ परपेंडिक्युलर टू द x axis. PQ आपण काय काढला, PQ आपण काय काढला, परपेंडिक्युलर काढला. PQ आपण काय केला, परपेंडिक्युलर काढला x axis ला. मग ट्रायंगल OPQ इज इक्वल टू 30, 60, 90 ट्रायंगल्स. बरोबर आहे का, 30, 60 आणि 90 डिग्रीचा अँगल या ठिकाणी होतो. कशावरून ठरवलं आपण हे, तर इथं आपला पॉईंट काय होता, P मधून असं इकडे लंब टाकला. लंब टाकल्यावर काय झाला, इथं अँगल इथे किती झाला, 90 डिग्री झाला. ऑलरेडी आपल्याला बघा इथे किती दिलंय अंतर, हे नाहीत पण ते किती असते, 1 असतं. कशावरून ठरवतं आपण ते 1 असतं म्हणून, तर इथनं आपल्याला सांगितलं रेडियस किती असते, 1 असते. तरी 1 झालं. अजून दुसरं एक आपल्याला माहिती काय दिली, हा अँगल किती दिला आपल्याला, 120चा दिला अँगल. म्हणजे इथून इथपर्यंत किती असणार आहे, 120 डिग्री असणार आहे. किती असणार आहे, 120 डिग्री. जर हे 120 असेल तर एवढं किती असेल मग, 60 असेल. कारण का टोटल किती असते, 180 असतं. त्यातनं 120 गेलं, 180 मधून काय केलं, 120 गेलं, राहिलं किती, 60. म्हणजे इथनं एवढं किती असणार आहे, 60 असणार आहे. मग आता आपल्याला बघा हे किती मिळालं, 60. हे किती मिळालं, 90. मग हे किती असेल, 30 असणार आहे. 30, 60, 90चा थेरम इकडे मिळालं, 30 मिळालं. पण 30, 60, 90 डिग्रीच्या थेरम मध्ये काय सांगतं, त्यात थेरम काय सांगतो, तर हायपोटेन्यूजच्या हाफ साईड कुठली असती, हायपोटेन्यूज साईड ही हायपोटेन्यूज आहे, त्याच्या हाफ साईड, हायपोटेन्यूजच्या हाफ कोण असतं, 30 डिग्रीच्या अपोजिटची साईड. बरोबर, इथे 30 डिग्री कोण आहे, हा, ह्याच्या अपोजिट साईड कुठली आहे, ही QO जो आहे, QO ही साईड आहे ती हाफ असेल. कशाची हाफ असेल, तर तुमचा हायपोटेन्यूज कोण आहे, इथं हायपोटेन्यूज कोण आहे, PO. बरोबर, मग तुमची ही QO जी इथली लांबी आहे ती किती असणार आहे, तर 1/2 इंटू QO जो आहे, 1/2 इंटू PO किती आपला, PO किती आहे, हा 1 आहे. तर 1चे निम्म काय येतं, 1/2 येतं. मग तुम्हाला QO, तर ह्या ठिकाणी इथून इथपर्यंत अंतर किती झालं, 1/2 झालं. आता आपल्याला काढायचंय काय, परत काय काढायचंय, ह्या 60च्या अपोजिटची साईड. 60च्या अपोजिटची साईड किती असते सांगा बरं, म्हणून इथं ओके किती आला तुमचा, 1/2 आला. तर तुम्हाला काय करायचंय, ह्या 60च्या अपोजिट साईड कुठली आहे, किती आहे ते, PQ आहे. मग PQचा नियम काय सांगतो, काय नियम सांगतो बघा, 30, 60 आणि 90 डिग्रीमध्ये. तर नियम काय आहे 30, 60, 90 मध्ये, तर 60च्या अपोजिट जी साईड असते ती काय असते, हायपोटेन्यूजच्या √3/2. हायपोटेन्यूज काय येतं आपला, हायपोटेन्यूज काय, PO. म्हणजे √3/2 इंटू 1 म्हणजे किती मिळालं तुम्हाला,
√3/2 ही काय मिळालं तुम्हाला PQ. PQ किती मिळाला √3/2 ही पायथागोरस थेरम आपण 10वी मधला बघितलेला आहे. तर तुम्हाला PQ ची लांबी किती मिळाली √3/2 मिळाली. आलं लक्षात. PQ ची लांबी किती मिळाली √3/2 मिळाली. OP किती आपल्याकडे 1. काय काय मिळालं हे मिळालं √3/2 हे मिळालं 1 हे किती मिळालं 1/2. तर हे कशावरून 30, 60 आणि 90 डिग्रीचा येता 10वी मधला आपण हा थेरम या ठिकाणी वापरलेला आहे. हे लक्षात. त्यामुळे आपल्याला ही सगळी माहिती इथे मिळाली. म्हणून तुम्हाला इथून इथपर्यंतचं अंतर किती मिळाले आता किती मिळाले हायपोटेन्यूजचे निम्म ना कारण इथे किती आहे 30 आहे. 30च्या अपोजिट साईड काय असते 1च्या हाफ म्हणजे इथं 1/2 येईल. पण इथून इथपर्यंत अंतर किती आहे 1/2 आहे. 1/2 याचा अर्थ काय इकडे निगेटिव्ह एक्स ॲक्सिस आहे ना म्हणजे इथला पॉईंट काय असणार आहे काय असेल इथला पॉईंट काय असेल x, y असेल. पण या अंतर x किती आहे -1/2 -1/2 असेल. आणि y डिस्टन्स किती असेल y डिस्टन्स इथून इथपर्यंत y डिस्टन्स किती सांगितले √3/2 ते पॉझिटिव्ह असेल. तर काय आलं √3/2 तुमचा पॉईंट हा मिळाला तुम्हाला. x ची व्हॅल्यू मिळाली -1/2 आणि y ची व्हॅल्यू मिळाली √3/2. अशा पद्धतीने तुम्हाला x आणि y मिळाला. काय मिळाला x आणि y. मग आपल्याकडे x = काय असतं cos θ, y = काय असतं sin θ. अँगल दिलेला आहे x ची व्हॅल्यू दिलेली आहे y ची व्हॅल्यू दिलेली आहे. तर त्याच्यानं तुम्हाला अँगल काढता येईल. बघा आपल्याकडे साइन मग कसं आलं आपल्याकडे काय नियम आहे आता नेम काय आहे तर आपल्याकडे दोन फॉर्म्युले आहेत x cos θ आणि y sin θ. आता येतं x पण cos θ किती आपल्याकडे 120 टाकून दिलेले लागले की बघा साइन किती झाले साइन 120 काय येईल पुढं cos 120 किती येते cos 120 तर आता आपण काढलं x ची व्हॅल्यू किती आली ती -1/2 आणि sin 120 किती येतं काढलं की sin 120 किती आलं sin ची व्हॅल्यू किती आहे म्हणजे y ची व्हॅल्यू किती आहे √3/2 आली ना. तुम्हाला हे दोन व्हॅल्यू मिळाले साइन मिळाला आणि कॉस मिळाला. साइन आणि कॉस मिळाला की आपण काय करू शकतो बाकी सगळ्या चार फंक्शनची व्हॅल्यू काढू शकतो. बघा इथं तुम्हाला साइन ची व्हॅल्यू किती आली मग √3/2 आली. कॉस ची व्हॅल्यू किती आली -1/2 आली. आता टॅन काढू शकतो आपण. टॅन कसा काढायचा टॅन म्हणजे काय असतो y/x. y ची व्हॅल्यू किती आहे y ची व्हॅल्यू √3/2. x ची व्हॅल्यू किती आहे 1/2 किती आहे 1/2. इथं मायनस द्यायचं राहिले त्यांच्याकडून चुकून इथं काय पाहिजे मायनस. मग आता 8 टूला तो काय झालं कॅन्सल. मग इथं -√3 आलं -√3 आलं. पेन्सिल दुरुस्त करून घेत चला. परत कोसेक काढायचं नीट बघ हे तसं वाजवून आपल्याला काय करायचंय आता काय करायचंय कोसेक 120 काढायचं. कोसेक 120 म्हणजे काय कोसेक 120 म्हणजे काय 1/sin 120. तर 1/sin 120 किती आहे sin 120 किती येतं √3/2. हे उलटून मधलं होतं माहित आहे ना असं वर जातं म्हणजे 2/√3 आला. किती आला इथं 2/√3 आला. याच्या लक्षात परत आपल्याला काढायचं काय sec 120 काढायचं. काय करायचं आपल्याला sec 120. सेक म्हणजे कोण असतो 1/cos 120 असतो. पण 1/cos 120 ची व्हॅल्यू किती आपल्याकडे -1/2. इथं -1/2 आलं. हे 2 वर गेलं म्हणजे काय झालं -2 उत्तर आलं. आले -2 तर आलं -2. त्यानंतर पुढे काय करायचं आपल्याला cot 120 करायचं. काय करायचं आहे cot 120. cot 120 म्हणजे काय असतं 1/tan 120. 1/tan 120 किती आला आपला -√3. तुम्हाला एवढं उत्तर येईल आलं येतं. तर अशा पद्धतीने तुम्हाला सगळ्या व्हॅल्यू काढतात. साइन आणि कॉस कळलं की तुम्ही बाकी सगळे काढू शकता. येते काढता करण्याचा प्रयत्न केल्यानंतर ते काढून दाखवायचं चेक करायचं. याचं लक्षात. तर अँगल ऑफ मेजर 225 हे काढायचं तुम्हाला. येते लक्षात. तर आता नीट लक्ष द्या व्यवस्थितपणे. येते लक्षात. फक्त तुम्हाला समजायला पाहिजे काय करायचं आपल्याला. का तुम्हाला दुसरीकडे बाजूला सांगतो तुम्हाला थोडं झूम करून सांगतो 225 ना
225 कुठं असेल बघायचं आहे. बघा आता लक्ष द्या व्यवस्थितपणे. 225 कुठं असेल? 225 सांगा बरं. दोनशे 225 कुठं असेल? समजा आपण असा अँगल काढला इथं. 225 काढायचं आपल्याला. इथे किती असेल? 90. इथे किती असेल? 180. 180 मध्ये किती मिसळल्यानंतर 225 येतं? 45. 45 बरोबर 90 आणि 90च्या मध्ये काय असेल? बरोबर 45. म्हणजे इथं कुठं तुमची लाईन असणार आहे. बरोबर आहे का? आणि तुमचा पॉईंट आता हे युनिट सर्कल आहे आपल्या इथं. काय आपल्याकडे? युनिट सर्कल आहे. तुमचा पॉईंट इथं आहे. तुमचा पॉईंट कुठं आहे? इथं आहे. काहीतरी पॉईंट असेल तो पॉईंट काय असतो मग? एक्स कॉमा वाय असतो. काय असतो तिथला पॉईंट? एक्स कॉमा वाय असतो. बरोबर. मग आपण काय करूया? लंब टाकूया. एक तर इकडे लंब टाका किंवा एक तर इकडे टाकता. कुठला लंब टाकता? कुठे मी लंब टाक. ह्या पॉइंट वरून एक तर इकडे उडी मारा किंवा इकडे उडी मारा. कुठे उडी मारताय? कसंही काढता येईल. कुठे उडी मारायची? तुझ्याकडे मारायची. बरं इकडे मारली. इकडे उडी मारली आपण. मग आता इथे उडी मारली म्हणजेच परपेंडिक्युलर किती झाला? 90 डिग्री झाला. इथे किती आहे? 1. बरोबर. हिथून इथपर्यंत अँगल किती आहे? 100 किती आहे? आपण बघितलं 225 बघतोय ना. 225. जर इथून इथपर्यंत 225 असेल तर राहिलेला एवढा किती असेल? किती असणार आहे? 45. बरोबर ना. 45. तर इथे किती आला? 45 राहिला. इथे किती राहिला? 45. मग हा 45 असेल तर हा किती असेल? इथून एवढा. अरे इथून इथपर्यंत 46. 45. ही किती असणार आहे मग? 45. मग हा पण 45 डिग्री झाला. हा 90 झाला. हा 45. मग इथला किती असेल? त्रिकोणाच्या तिन्ही कोणाची बेरीज किती असते? 180. मग इथं 45. इथं 90. किती मिसळा होता 180? 45 मिसळावा लागेल ना. मग इथं किती आहे? ही पण किती झाला? 45. मग इथं आपल्याकडे 10वी मध्ये असताना थेरम होता 45 45 90. हा थेरम होता. मग ह्या थेरम मध्ये काय सांगितलं होतं? हायपोटेन्यूजच्या काय? थेरम मध्ये सांगितलं ना. येते ना लक्षात? असं सर्कल काढलं. इथं आपण काय घेतला? हा अँगल इथनं एवढा आपला अँगल होता 225चा. इथनं आपण इकडे लंब टाकला. इथं झाला 90. इथला झाला 45. इथला झाला 45. ही आहे 1. तर आपल्याला काढायचं हे लांबी. तर ही लांबी किती असेल मग? हायपोटेन्यूजची किती असते? तर याला ओ म्हणलं, याला पी म्हणलं, याला काहीतरी डी म्हणलं. बरोबर. असं नाव द्या. मग तुम्हाला काढायचंय काय आता? एक्स आणि वाय. इथला पॉईंट काढायचा. काय काढायचंय? एक्स आणि वाय. इथं एक्स वाय काय असेल काढायचं. बरोबर. कसं करणार एक्स वाय? मग आपल्याला रिलेशन आहे यामध्ये. म्हणजे काय? जर आपल्याला इथनं एवढा अंतर ही एक्स असेल, हे काय असेल? वाय असेल. तर तुम्ही एक्स इज इक्वल टू काय काढता मग? एक्स इज इक्वल टू काय असतं? एक्स म्हणजे काय? कशाचा नियम आहे तो? 1/√2 इंटू हायपोटेन्यूज असा नियम आहे त्याचा. एक्स म्हणजे ही लांबी आणि वायचं पण तेवढंच असतं. कारण ही 45 म्हणल्यावर सेम असते. 1/√2 इंटू 1. तर मग तुमचं उत्तर किती आलं? वाय पण किती आला? 1/√2. एक्स पण किती आला? 1/√2. तुम्हाला ही दोन्ही लांबी किती मिळाली? 1/√2. ही पण इथं एवढं अंतर किती मिळालं? 1/√2. हे किती मिळालं? 1/√2. इथला पॉईंट काय आला मग? पी 1/√2, 1/√2. पण इथं दोन्ही क्वाड्रंटमध्ये कसं असतं ते? तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये सगळं निगेटिव्ह असतं. म्हणून एक्स पण हा निगेटिव्ह पॉईंट आला. हा पण काय आला? निगेटिव्ह आला. तुम्हाला एक्स आणि वायची व्हॅल्यू निगेटिव्ह मध्ये मिळाली. बरोबर. मग आता आपल्याला काढायचं एक्स इज इक्वल टू काय असतं? कॉस थिटा. वाय इज इक्वल टू काय असतं? साइन थिटा. एक्स किती मिळालाय? एक्स किती मिळालाय? तर कॉस किती काढायचं आपल्याला? 225. तरी एक्स इज इक्वल टू किती मिळालं आपल्याला? -1/√2. तर तुम्हाला कॉस 225 ची व्हॅल्यू मिळाली. परत आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे साइन 225 ची. तर ती सुद्धा किती आली आपल्याकडं? -1/√2 झाली. हा लक्षात. साइन मिळाला, कॉस मिळाला. टॅन सांगा बरं कसं करणार? टॅन किती येईल याच्यावरनं? तिसरा. तर टॅन म्हणजे काय असतो?
टॅन 225 कसं करणार टॅन 225 सांगा बरं. हा टॅन 225 काढायचं आहे. टॅन 225 म्हणजे काय साइन 225 ची व्हॅल्यू आणि कॉस 225 ची व्हॅल्यू. हा साइन 225 किती आहे -1/√2 आणि कॉस 225 किती आहे -1/√2. एकामेकाला कॅन्सल होऊन किती झालं 1. तर तुम्हाला या ठिकाणी टॅन जो आहे टॅन 225 किती मिळाला 1. टॅनचे उलट कोण असतं कॉट. कॉट पण किती येईल 1. साइनचे उलट कोण असतं साइनचे उलट कोसेक असतो. कोसेक किती येईल -√2. कॉसचे उलट कोण असतो सेक. सेक किती येईल -√2. तर अशा सगळ्या व्हॅल्यू तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील. फक्त तुम्हाला हे समजलं पाहिजे कन्सेप्ट काय आहे ते. बघा आल्या व्हॅल्यू तेवढ्या टॅन किती आलं हे करा का बरोबर. परत बाकी बघा ह्याला -√2 कॉट पण आलं. तशा पद्धतीने तुम्ही काढू शकता. इथे लक्षात. तर परत पुढं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ द निगेटिव्ह अँगल्स म्हणले. तर तुम्हाला निगेटिव्ह अँगल जर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन काढायचं तर काय करणार. निगेटिव्ह अँगल जर काढायचं तर तुम्ही काय करणार त्यावेळेला असं विचारलेलं आहे. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ द निगेटिव्ह अँगल्स. निगेटिव्ह अँगलचं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन काढता असाल तर काय करावं लागेल. त्यासाठी आपल्याला काय फॉर्म्युले बघा. आता हा कन्सेप्ट आपण समजून घेऊ आधी. काय दिलं इथं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ द निगेटिव्ह अँगल्स. निगेटिव्ह अँगलचं काय करायचं तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन काढायचं आहे. लेट pxy be the any point on the unit circle. pxy be the any point on the unit circle. Circle with the center at the origin and such that AOP हा एक अँगल आहे. AOP म्हणजे काय AOP हा एक अँगल आहे ठिकाणी थिटा असेल. समजा AOQ किती आहे AOQ किती आहे आपल्याकडे AOQ किती आहे. हा AOQ आहे तो निगेटिव्ह अँगल आहे. AOQ काय आहे निगेटिव्ह अँगल. AOQ काय आहे निगेटिव्ह अँगल. AOQ काय आहे निगेटिव्ह अँगल. झोप लागत नाही ना. हा गजर वाजते सारखा. AOQ काय AOQ निगेटिव्ह अँगल. हा निगेटिव्ह अँगल आहे. तर हा निगेटिव्ह अँगल आहे -θ. असं कारण इकडून इकडे मोजून चाललं की अँटी क्लॉकवाईज मोजून चाललं की निगेटिव्ह असतं. वर अँटी क्लॉकवाईज चाललं की पॉझिटिव्ह असतं. म्हणून इथं पॉझिटिव्ह थिटा इकडं निगेटिव्ह थिटा आहे. याचं लक्षात असं. मग हे झालं द कोऑर्डिनेट्स ऑफ क्यू विल बी. मग ह्या क्यूचे कोऑर्डिनेट काय असतील तुम्हाला ऑलरेडी माहित आहे. इथे एक्स कसा असतो पॉझिटिव्ह वाय कसा असतो निगेटिव्ह. हे लक्षात. तर हे कोऑर्डिनेट काय आले तुमचे तर हे कोऑर्डिनेट आले अशा पद्धतीने. बाय डेफिनेशन आपलं डेफिनेशन काय सांगते y इज इक्वल टू साइन थिटा. आणि आता इथे काय होतंय बघा. तर आपल्याकडे साइन थिटा इज इक्वल टू काय येतंय y आणि x इज इक्वल टू काय असतं कॉस थिटा असतं. आता आपण जर निगेटिव्ह घेतलं बघा साइन मायनस थिटाची व्हॅल्यू काय येईल. साइन मायनस थिटा म्हणजे इकडं साइन मायनस थिटा किती येईल -y येईल. काय येईल -y. साइन मायनस थिटा काय येईल मायनस येईल. कारण इकडे आपण खाली आलो. वर जर अँगल बघितला तर x इज इक्वल टू कॉस थिटा आहे आपल्याकडे. y इज इक्वल टू साइन थिटा आहे. आपण जर खाली आलो इकडं तर खाली आल्यावर काय होईल बघा. तर x इज इक्वल काय होईल आपल्याकडे 2 येईल. y इज इक्वल टू साइन थिटा आहे. पण इथं मायनस साइन थिटा घेतला तर इथं जर आपण y इथे x बघितलं x कसा आहे पॉझिटिव्ह y कसा आहे -y. इथे x कसा आहे पॉझिटिव्ह y कसा आहे पॉझिटिव्ह आहे दोन्ही पण. आता इथं y कसा इथं y इज इक्वल टू साइन थिटा म्हणून इथं y तुमचा काय झाला निगेटिव्ह आहे. इथं y कसा आहे तुमचा y निगेटिव्ह आहे. -y इज इक्वल टू साइन मायनस थिटा आहे. आणि x कसा येईल x इथला घेतला x इज इक्वल टू काय असतं कॉस मायनस थिटा म्हणून इथे तुमचा कॉस मायनस थिटाचं उत्तर काय येईल x येईल. तर इथं बघा कॉस थिटा पण काय आला तुमचा x आला आणि कॉस मायनस थिटा काय आला x आला. हा लक्षात कारण ह्याच्यावरून हे लक्षात ह्याच्यावरून इथे दोन्ही पण पॉझिटिव्ह असल्यामुळे x इज इक्वल टू कॉस थिटा y इज इक्वल टू साइन थिटा आलं. इथं x इज इक्वल टू कॉस थिटा येईल -y इज इक्वल टू y इज इक्वल टू साइन थिटा येईल -sin थिटा येईल असे तुम्हाला याच्यावर मग हे शिकायला मिळालं. देअरफॉर साइन मायनस थिटा इज इक्वल टू -sin थिटा. हे कसं तुम्ही सांगणार मग तर इथं बघा साइन मायनस थिटा आहे. साइन मायनस थिटाचं उत्तर किती आलं आपलं इथं हे इथं हे जर तुम्ही बघितलं काय साइन मायनस थिटा इज इक्वल टू -y आले. पण y ची व्हॅल्यू आपल्याकडे किती आहे इथं y ची व्हॅल्यू किती आहे साइन थिटा आहे. मग साइन
मायनस थिटा इज इक्वल टू वायची व्हॅल्यू आपल्याकडे किती आहे इथं, ही मायनस आहे. वायची व्हॅल्यू किती आपल्याकडे इथं, साइन थिटा. मायनस हा यास ठेवा, ह्या साईनची ह्या वायची व्हॅल्यू आपण टाकली साइन थिटा, म्हणजे साइन मायनस थिटा इज इक्वल टू काय आलं, मायनस साइन थिटा या ठिकाणी आलेलं आहे. म्हणून तुम्हाला इथं पहिल्यांदा साइन मायनस थिटा इज इक्वल टू मायनस साइन थिटा हा नवीन फॉर्म्युला तयार झाला. लक्षात ठेवून टाकायचा फॉर्म्युला. आता काय फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, साइन मायनस थिटा इज इक्वल टू काय येतं, मायनस साइन थिटा येतं. परत कॉसचा पण एक फॉर्म्युला नवीन तयार होतो. बघा कसा फॉर्म्युला तयार होतो कॉसचा, नीट बघा, नीट बसा. तर बघा काय दिलं या ठिकाणी, कॉस मायनस थिटा इज इक्वल टू काय आपल्याकडं, कॉस मायनस थिटा इज इक्वल टू काय, एक्स आहे, बरोबर. हे आपण डायग्रामवरून सांगतोय, कॉस मायनस थिटा इक्वल टू एक्स आहे. पण एक्स ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडं, गिवन मध्ये एक्स ची व्हॅल्यू किती आहे, कॉस थिटा आहे. म्हणजे कॉस मायनस थिटाचं उत्तर काय येते, कॉस थिटाचे येते. म्हणजे निगेटिव्हचा परिणाम होत नाही कॉस वरती. म्हणजे कॉस मायनस थिटा बरोबर तुम्हाला काय मिळालं, कॉस थिटा मिळालेलं आहे. येतं लक्षात. त्यामुळे तुम्हाला इथं कॉस मायनस थिटा इज इक्वल टू कॉस थिटा मिळालं, साइन मायनस थिटा इज इक्वल टू मायनस साइन थिटा मिळालं. हे दोन नवीन फॉर्म्युले झाले, लक्षात ठेवा. साइन ऑफ मायनस थिटा इज इक्वल टू मायनस साइन थिटा आणि कॉस ऑफ मायनस थिटा इज इक्वल टू कॉस थिटा. येतं लक्षात, कळलं ना. मग त्याच्यावर तुम्ही बाकी सगळं काढू शकता, बाकीच्या तुम्ही सगळ्या व्हॅल्यू काढू शकता. बघा इथं काय करता येईल तुम्हाला, टॅन मायनस थिटा, बरोबर आहे. तुम्हाला हे तर कळलं का आता, दोन फॉर्म्युले कुठले, साइन मायनस थिटा इज इक्वल टू मायनस साइन थिटा हा पहिला फॉर्म्युला. दुसरा फॉर्म्युला कुठला मिळाला, कॉस मायनस थिटा इज इक्वल टू मायनस कॉस थिटा. हा नुसता कॉस थिटा काय येतं, निगेटिव्हचा परिणाम होत नसतो, नुसता कॉस थिटा येतो, बरोबर. आता तिसरा फॉर्म्युला काढायचा कुठला आपल्याला, टॅन. टॅन म्हणजे कोण असतो, टॅन म्हणजे कोण असतो, टॅन मायनस थिटा इज इक्वल टू साइन मायनस थिटा डिवाइडेड बाय कॉस मायनस थिटा. साइन मायनस थिटा काय असतो, मायनस साइन थिटा असतो. कॉस मायनस थिटा काय असतो, कॉस थिटा असतो. नुसतं साइन बाय कॉस काय येतं, टॅन येतं. म्हणजे या ठिकाणी टॅन मायनस थिटाचं उत्तर किती आलं, किती आलं, मायनस टॅन थिटा. हा एक फॉर्म्युला नवीन शिकायला मिळाला. झालं, टॅन काढला, टॅन मायनस टॅनचं उत्तर काय येतं, मग टॅन ऑफ मायनस थिटा उत्तर काय येतं, मायनस टॅन थिटा येतं. त्यानंतर आपण काय काढूया, कॉट. कॉट मायनस थिटा म्हणजे काय, मायनस कॉस मायनस थिटा साइन मायनस थिटा. कॉस मायनस थिटा म्हणजे काय असतं, कॉस थिटा. साइन मायनस थिटा, साइन मायनस थिटा म्हणजे काय असतं, मायनस साइन थिटा. कॉस अपॉन साइन काय येतं, कॉट. हे मायनसला मायनस बाहेर राहिलं, म्हणजे कॉट ऑफ मायनस थिटा म्हणजे काय आलं, मायनस कॉस थिटा. आला लक्षात, मायनस कॉट थिटा. आता सेकचं काढूया. सेक मायनस थिटा म्हणजे काय असतं, वन अपॉन कॉस मायनस थिटा. पण वन अपॉन कॉस मायनस थिटा किती आपल्याकडे, नुसता कॉस थिटा. वन अपॉन कॉस थिटा म्हणजे काय आला, सेक थिटा. म्हणजे सेक ऑफ मायनस थिटा आलं तर उत्तर काय येतं, सेक थिटा. म्हणजे परिणाम सेक वरती होत नाही, कॉस वरती होत नाही. पण राहिला कोसेक. कोसेक म्हणजे काय असतं, वन अपॉन साइन असतं. तर साइन मायनस थिटा किती येतं, मायनस साइन थिटा. वन अपॉन साइन म्हणजे काय असतं, कोसेक. इथलं मायनसला मायनस इथं हायच राहिलं. म्हणजे कोसेक वर परिणाम होतोय, साइन वर परिणाम होतोय, टॅन वर परिणाम होतोय, अजून क्वाट वर सुद्धा परिणाम होतोय. फक्त होत नाही कोणावर, क्वास आणि सेक वरती परिणाम होत नाही. क्वास आणि सेक वरती परिणाम होत नाही, बाकी सगळ्या चार वरती परिणाम होतोय निगेटिव्ह चिन्हाचा. ओके, हे लक्षात. तर निगेटिव्हची माहिती आपण या ठिकाणी बघितलेली आहे. तर आता अँगल ऑफ 60 डिग्री, मायनस 60 डिग्री आपण काढणार आहे. मायनस 60 डिग्रीचा अँगल विषयी आपण माहिती या ठिकाणी बघणार आहोत. त्यानंतर तुम्हाला घरी होमवर्कला या ठिकाणी दिलेली आहे सगळी माहिती. ही तुम्हाला मी गेल्या वर्षी पण टेबल, गेल्या वर्षी आणि ह्या वर्षी पण तुम्हाला गेल्या वेळेस सांगितलं होतं सोडवायला. प्रत्येक वर्षी सांगतोय मी. तर हे तुम्हाला काय करायचं होतं, टेबल तुम्हाला सोडून आणायचं होतं. ह्याच्यावरची काही एक्झाम्पल आहेत, ते एक्झाम्पल एकदम सोपे आहेत. इथपर्यंत मग तुम्ही एवढी एक्झाम्पल सोडवली, तुम्हाला 2.1 आज सोडवा देतो वाटल्यास मग सोडवून. अजून 1 तासभर वेळ असेल आपल्याकडे. किती वेळ आहे आपल्याकडे आणखी, घेऊ शकतोय, काय अडचण नाही. ओके, 1 तास वेळ आहे आपल्याकडे आणखी, है ना. येते लक्षात, डोक्यात बसतंय का. म्हणजे आता आपल्याला काय करायचंय बघा. आता आपल्याला
हे 60चं समजून घ्यायचं. काय करायचंय? 60चं समजून घ्यायचं. तर 60चं काय समजून घ्यायचं आहे? बरोबर आहे का नाही? बरोबर आहे ना? इथलं चित्र आलं नाही कसं? आला 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 आला. भूत आल्यासारखं वाटतंय ना वर. तर आता बघा, अँगल मेजर -60 आणि -π/3. तर तुम्हाला याच्यामध्ये साइन कॉस टॅन या 6 फंक्शनची व्हॅल्यू काढायची आहे. 6 फंक्शनची व्हॅल्यू काढायची आहे. काय करा, 6 फंक्शनची व्हॅल्यू काढायची. -60 दिली, घाबरायचं काय काम नाही. तर आता बघा, तर या ठिकाणी तुम्हाला काय दिलंय? हे तुम्हाला x पॉझिटिव्ह, हे तिकडे काय दिलंय? x डॅश निगेटिव्ह, इकडे y पॉझिटिव्ह आणि y डॅश निगेटिव्ह. बरोबर आहे? हे लक्षात ठेवा. मग आता काय करता येईल इथं? तर हा सेंटर आहे, तर त्यांनी -60 अँगल दिला, म्हणजे इकडे खाली आलो आपण. तर -60 झाला इथं. रेडियस किती आहे इथं? रेडियस आहे 1. रेडियस किती आहे? 1. इथं pxy आपला पॉईंट झाला. तर इथला पॉईंट आपला pxy झाला. आता 60 म्हणल्यानंतर आपण काय करू? ह्या पॉईंट मधून इकडे लंब टाकूया. बरोबर का? लंब टाकला, परपेंडिक्युलर टाकला, इथे किती झाला? 90. हे 90 झालं, हे 60 झालं. हे किती असेल मग? 30 असेल. व्हेरी गुड. हे किती असेल? 30 असेल. लक्षात काय असेल ते? 30 असेल. मग आता यात नियम काय सांगतो? नियम काय सांगतो? इथं हायपोटेन्यूस 1 आहे, तर 30च्या अपोजिट साइड हायपोटेन्यूसचे कसे असते? पायथागोरसचा नियम काय सांगतो? पायथागोरस मध्ये जर 30, 60, 90 डिग्रीचा थेरम असेल, त्यामध्ये हायपोटेन्यूसच्या, इथं हायपोटेन्यूस जर 1 असेल, 30 डिग्रीच्या अपोजिट जी साइड आहे तिला जी लांबी किती असेल? हायपोटेन्यूसच्या निम्मी असते. जर इथं हायपोटेन्यूस 1 असेल तर इथली लांबी किती झाली? 1/2 झाली. परत जर 60च्या अपोजिट गेला तर किती असेल ते? √3/2 असेल. तर इथं √3/2 इंटू तुमचा हायपोटेन्यूस किती आहे? 1 येईल. मग तुम्हाला ही लांबी मिळाली आणि ही लांबी सुद्धा मिळाली. मग आता इथं p ऑफ x ची व्हॅल्यू किती मिळाली तुम्हाला? x चं अंतर किती मिळाले? 1/2. y चे किती मिळाले? √3/2. म्हणजे काय निगेटिव्ह काय पॉझिटिव्ह? x पॉझिटिव्ह आणि y कसा येतं? y निगेटिव्ह. मग इथं घ्यायला काय येईल? निगेटिव्ह. तुम्हाला असं मिळालं, हा पॉईंट तुम्हाला मिळाला. तर तुम्हाला इथं x ची व्हॅल्यू किती मिळाली? मग x ची व्हॅल्यू मिळाली 1/2 आणि y ची व्हॅल्यू किती मिळाली तुम्हाला? इथं -√3/2 आली का इथे व्हॅल्यू? हो का? y ची व्हॅल्यू तुम्हाला -√3/2 मिळाली आणि x ची व्हॅल्यू 1/2 मिळाली. इथपर्यंत ओके झालं. एकदा x आणि y मिळालं की टेन्शन नसतं काय परत. बरोबर आहे का? x आणि y मिळालं काय टेन्शन नसतं. आता बाकी तुम्ही सगळ्या व्हॅल्यू काढू शकता. मग कशावरून बघा आता? तर तुम्ही काय करणार? मग साइन -60 काढून घेणार. बरोबर? तर साइन -60 कसं करणार तुम्ही आता? साइन -60 म्हणजेच काय? आपल्याला फॉर्म्युला काय? साइन थिटा इज इक्वल टू y असतं आणि कॉस थिटा इज इक्वल टू काय असतं? x असतं. हे तर माहित आहे तुम्हाला. आपल्याला थिटा किती येतं इथं? -60. तर त्याची व्हॅल्यू -60 टाका. तर y इज इक्वल टू काय मिळेल? y ची व्हॅल्यू माहित आहे ना आपल्याकडे किती आहे? -√3/2 आणि cos 60 -60 1/2. तुम्हाला हे दोन व्हॅल्यू मिळाल्या, तुम्ही बाकी सगळ्या 4 काढू शकता. तर tan कसं करणार मग आता? tan -60 म्हणजे काय? y/x. तर y किती आहे आपल्याकडे? -√3/2 आहे. x किती आहे? 1/2. तर हे दोन्ही काय झालं? कॅन्सल. इथे उरलं किती? -√3. कोसेक कसा काढतो? कोसेक म्हणजे काय असतो? साइनच्या उलटा असतो, म्हणजे 1/y. तुम्हाला हे मिळून जाईल. तर सेक म्हणजे काय असतो? कॉसच्या उलटा. कॉस 1/x आहे, तुम्हाला 2 मिळून जाईल. क्वाट म्हणजे टॅनच्या उलटा असं मिळून जाईल. ओके. तशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं बघा. तर -60 आणि 300 आर कोटर्मिनल. म्हणजे -60 ला जे व्हॅल्यू येणार आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या 6च्या तेवढ्या 300 ला पण येणार आहेत, कारण ते दोन एकामेकाचे काय आहेत? कोटर्मिनल आहेत. मोठ्यामधून लहान वजा केला 300 मधून -60 वजा केला 360 येते, म्हणजे दोन्ही कोटर्मिनल आहेत. अँगल देअरफॉर व्हॅल्यू ऑफ देअर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन इज अ सेम. डोक्यात बसतंय? त्यामुळे ह्यांचे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची व्हॅल्यू जशा तुम्ही साइन -60 ची व्हॅल्यू काढली
बरोबर. कॉस -60 ची व्हॅल्यू काढली किंवा कॉट -60 ची व्हॅल्यू काढली, सेम तशा व्हॅल्यू सगळ्या 300 ला येणार आहे, साईनच्या, कॉसच्या, टेनच्या, कॉटच्या, सेकच्या, कोसेकच्या, कारण ते दोन्ही कसे आहेत, कोटर्मिनल आहेत. आणि लक्षात, कोटर्मिनलची व्हॅल्यू अँगलच्या ट्रिग्नोमेट्रीमध्ये काय असतात, सेम असतात. त्यामुळे तुम्हाला परत तरी काय म्हणतात, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन 0 डिग्री 30 45 60 90 आर टेबल इन द फॉलोइंग टेबल. तर सगळ्याची व्हॅल्यू काय करा, टेबल करा. या फॉर्म्युलामध्ये काय करा, टेबलमध्ये दिलेले आहेत. तर साइन 0 ची व्हॅल्यू 0, कॉस 1, 30 म्हणजे काय असतं, π/6, त्या ठिकाणी साइन 1/2 येतो, कॉस √3/2 येतो, 45 काय येतो, 1/2 येतो, 1/2 येतो, कॉस 60 ही तुम्हाला ऑलरेडी व्हॅल्यू माहित आहे. साइन 60 किती येतं, √3/2, कॉस 60 किती असतं, 1/2, साइन 90 1, कॉस 90 0, साइन 180 0, कॉस 180 -1, साइन 270 -1, कॉस 270 0. हे टेबलमध्ये आधी पाठ केलेलं आहे. तर अशा व्हॅल्यू तुम्हाला या ठिकाणी मिळतील. ऍक्टिव्हिटी तुम्हाला दिलेली आहे, फाइंड द ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ द अँगल 150. यात तुम्हाला सगळ्याचे व्हॅल्यू काढायचे, डायग्राम काढायचे सगळ्यांनी. तुम्ही आज किती तुम्हाला होमवर्क काय कळलं का, तर मला प्रत्येकाची डायग्राम काढायची, प्रत्येकाने सोडवायची. तर तुम्ही साइन 150चा अँगल काढायचा, त्याचे 6 फंक्शनच्या व्हॅल्यू काढायच्या. परत 210चा अँगल काढायचा, त्याचे 6 फंक्शनच्या व्हॅल्यू काढायचे. म्हणजे 1 2 3 4 5 6, तर 6चे 1 2 3 4 5 6चे तुम्हाला 6 डायग्राम काढायच्या आणि त्याचे अँगल काढायचे. तुम्ही जर एवढा एक टेबल केला तर तुम्हाला सगळं आतापर्यंत समजलंय म्हणायचं. एवढा एक स्वतःहून तर तुम्ही अभ्यास करून केला तर सगळंच तुम्हाला ट्रिग्नोमेट्रीचा आका कळला म्हणायचं. एवढा एक टेबल तुम्ही मनानं सोडवलं तर तुम्हाला पहिले एक्झाम्पल सोडवून दाखवतो मी थोडक्यात. तुम्हाला काय करायचं, 150 व्हॅल्यू घ्यायची, फक्त डायग्राम काढायला जमली पाहिजे. आता 150 कुठे येईल, पॉझिटिव्ह आहे, पॉझिटिव्ह आहे म्हणले की असं उलट जायचं, निगेटिव्ह म्हणले की क्लॉकवाईज जायचं. आता 150 कुठं असेल सांगा बरं, 150 म्हणजे 90 झालं. इथं 90 मध्ये किती मिसळावं त्यावेळेला 150 येईल, 60 मिसळावं. त्यामुळे अँगल थोडा तुमचा काय असेल, 60 म्हणलं की हिथनं असा काहीतरी गेलेला असेल. मग तुमचं हे काय झालं, तुमचा किती अँगल झाला, 150चा अँगल झाला. 150चा अँगल या ठिकाणी आपल्याला मिळाला. आता 150 मिळाला म्हणजे 100, इथे 150 आहे, हिथनं इथपर्यंत किती असतं, 90 असतं, हिथनं इथपर्यंत किती असेल, मग 60 असेल. हे किती येतं, 60 आहे, बरोबर. आपण काय करूया, इथनं असं सर्कल असेल तुमचं, युनिट सर्कल असेल ना, बरोबर आहे. काय असेल, हे युनिट सर्कल असेल. इथं येते का लक्षात तुमच्या, समजा हे सर्कल आपण आधी काढलं ना, असं केलं, ह्यामध्ये अँगल तुमचा कुठं आला आहे, 150 तुमचा इथं कुठं तर असा 150 अँगल असेल. इथं पी पॉईंट असेल, एक्स आणि वाय असेल काहीतरी. मग आपल्याला काय करायचंय, हिथनं हिथं अँगल तुम्हाला हा 60 मिळाला, राहिलेला इथला अँगल किती असेल, मग 30 असेल ना, हा अँगल 30 असेल. मग आता हा 30 मिळाला, तर इथनं लंब टाका खाली, एक तर लंब इकडे टाका किंवा इकडे टाका, कुठं टाकता, खाली सरळ लंब टाकला, इथे किती झाला, मग 90 झाला. हे तर 30 झाला, हा 90 झाला, हा किती असेल, 60 असेल. मग तुम्हाला ही लेंथ किती माहित आहे, 1, बरोबर आहे का, ही 1 माहित आहे. मग हे 130च्या निम्म ही काय असेल, 1/2, ही किती असेल, √3/2. तुम्हाला x ची लांबी किती मिळाली, √3/2, y ची लांबी किती मिळाली, 1/2. तुम्हाला x मिळाला √3/2, y मिळाला 1/2. x म्हणजे cos θ असतं, y म्हणजे sin θ असतं. तुम्ही ह्याच्यावर सगळे व्हॅल्यू काढू शकता. हा लक्षात. तर अशा पद्धतीने तुम्हाला डायग्राम काढायला यायला पाहिजे. तर अशा पद्धतीने तुम्हाला 1 2 3 4 5 6 होमवर्क आहे. 6च्या 6 तुम्ही होमवर्क पूर्ण करा, डायग्राम काढून दाखवा, समजून घ्या, नाही समजलं तर विचारा. पण तुम्हाला एवढं जर कळलं तर काय अडचण येणार नाही. मग त्याच्या पुढे काय दिले आपल्याला, ह्याच्यावरती एक्झाम्पल आहेत, ज्याला त्या डायग्राम समजल्या, की ज्याला ज्याने स्वतःहून एवढा होमवर्क केला ना, एवढा त्याला सगळं ट्रिग्नोमेट्री कळलं, तर तो होमवर्क करा. त्यानंतर आपल्याला ही सॉलिड एक्झाम्पल आहेत. सॉलिड एक्झाम्पल झाली की 2.1 आपल्याला सोडवायला द्यायचं आहे. तर 2.1 घेतल्यानंतर 2.1 नंतर काय फंडामेंटल आयडेंटिटीज आहेत, म्हणजे ग्राफ वगैरे आहेत. तर यातले ग्राफ एकदा झाले, ग्राफ झाले चॅप्टर संपून जातोय. ग्राफ झाले चॅप्टर संपते काय, थोडं काय सोपं आहे सगळं, काय अडचण हाय. पुढे आणखी पोलर कोऑर्डिनेट वगैरे आहेत. तर तुम्हाला काय करायचंय, तेवढं काढा आणि त्यानंतर उद्या लेक्चर ते एक्झाम्पल घेऊन तुम्हाला एक्झरसाइज मध्ये काय एक्झाम्पल सोडवता येतात का बघूया. त्यानंतर आपण ग्राफ बघूया. तर आपण या ठिकाणी थांबूया. आपण तेवढा आज होमवर्क 6 वाजेपर्यंत करून मला दाखवा, 6 7 8 वाजेपर्यंत काय असेल ते तेवढा पूर्ण करा. होमवर्क समजून घ्या. एकानं तुम्हाला म्हणलं 210चं सांगा मला 6 फंक्शनची व्हॅल्यू, साइन 210ची व्हॅल्यू सांगा. तुम्ही
कशासाठी आपण हे शिकतोय, तर तुम्हाला साइन 30 म्हणले तुम्ही लगेच सांगताय 1/2 म्हणताय, कारण तेवढा टेबल तुमच्याकडे आहे. साइन 0ची व्हॅल्यू आहे, 45ची आहे, 60ची आहे, 90ची आहे, 180ची आहे, 270ची आहे, 360ची आहे. आणि तुम्हाला म्हणलं मधलं जर म्हणलं साइन किती सांगा, 225 सांगा, मग काय करणार? साइन 225 सांगा म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल, डायग्राम करावं लागेल. डायग्राम म्हणून तुम्हाला एक्स आणि वायची व्हॅल्यू काढावं लागेल. एक्स आणि वाय मिळालं म्हणजे एक्स इक्वल कॉस थीटा, वाय इक्वल टू साइन थीटा, त्याच्यामुळे 6 फंक्शनच्या व्हॅल्यू मिळून जाते. ओके, तर त्यासाठी चाललंय सगळं, येतं लक्षात. त्यामुळे तुम्हाला ह्या टेबल पूर्णपणे कळणं महत्त्वाचं आहे. टेबलवरनं सगळ्या व्हॅल्यू काढा आणि चेक करून घ्या. उद्या लेक्चर त्याच्यावरची काही एक्झाम्पल बघूया, परत डायग्राम आहे त्याच्यावरचे डायग्राम पण बघूया. पहिला चॅप्टर मोठा आहे, दुसरा काय सोपा आहे, काय अडचण नाही. त्या ठिकाणी थांबूया, सगळं पूर्ण करा, लिखाण दाखवा आणि मग सुट्टी. त्या ठिकाणी थांबूया. धन्यवाद, शुभेच्छा, थँक्यू.